त्यांचे पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होईल. मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष रामदास शेठ ढोणे यांचा. द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच तुमच्या समोर असेल. खिडकाळी वर्सेस नांदवली कोळीवाडा. स्वर्गीय राकेश ढोणे 11 कोळीवाडा संघ, नांदवली कोळीवाडा हा संघ तुमच्या समोर असेल. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा त्यांचा निर्णय आहे. बॅटिंग करेल फर्स्ट सेशन मध्ये त्यांच्या अगेन्स्ट खिडकाळी हा संघ. दोन ताकदवंत संघामध्ये हे द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचं. मी मात्र तुर्ता थांबतो. आपण थांबू नका, पाहत राहा ही स्पर्धा आणि ऐकूयात आपण खेळाचं पहिले सत्र नितीनचे काळन यांच्या शुभ वाणीतून. थँक्यू. धन्यवाद. नजर भिरभिरते राकेश तुला तरे शोधिते. नजर भिरभिरते राकेश तुला तरे शोधिते. धन्यवाद. राकेश तर पोलीस पाटील चेतन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्यांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम आणि नेहमी सपोर्ट असतं ते रामदास ढोणे साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. आमचे कॅमेरामॅन आपण पाहतो जयंत जीटीसीच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले जातात. योगेश स्ट्राईक एंडला आहेत. पहिले षटक घेऊन गोलंदाज विश्वास. 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीला हा दुसरा सामना आहे. खिडकाली एका बाजूला दुसऱ्या बाजूला स्वर्गीय राकेश ढोणे 11 कोळी नांदिवली. 4 ओव्हरची मॅच असेल आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज विश्वास. ज्या विश्वासने खूप चांगली गोलंदाजी केली होती हेडूटने संघाविरुद्ध. प्रल्हाद ढोणे आणि विलास ढोणे साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती की व्यासपीठावरून स्थान बनवायचे. गेम ऑन. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू घेऊन काढतोय. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेलेत, प्रयत्नही केले, मात्र त्यांच्या प्रयत्नाने यश मिळत नाही. चेंडू सीमा पार फरार. 4 धावांसाठी. जे 34 धावा मात्र मागच्या मॅच मध्ये करून दिल्या नाही. कुशल स्पोर्ट सापाडे संघाने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, खास करून सागरने शेवटच्या षटकामध्ये, पण इथे पहिल्या चेंडूत विश्वासचं स्वागत केलंय चौकाराने. इथे मात्र चेंडू घेऊन करतात बॅटने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये विशाल. पहिल्या मॅचचा हिरो. सुरेख फलंदाजी केली होती विशालने. 18 धावांची गुळी. किरण चिकनकर साहेबांचं इथे आगमन होतोय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सातत्याने आम्ही पाहतो नेवाळीच्या स्पर्धेमध्ये दिनुबाई स्मृती चषकची स्पर्धा आपण एन्जॉय करतो. त्या स्पर्धेत नक्कीच किरणदादांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं. किरणदादा चिकनकर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास. 5 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केले. सेकंडला महेश. इथे मात्र वेगवान चेंडू होता गोलंदाज विश्वासचा. सर्व एक गोलंदाजी अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतो विश्वासच्या माध्यमातून. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जय घोलोबा चषक 2019. जय घोलोबा क्रिकेट संघ दौरले आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. इथे मात्र चेंडू घेऊन काढतो. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू हवेत होता. शॉर्ट कव्हरचं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर उंची त्याची भरपूर होती. प्रयत्नही त्यांनी केले. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 3 धावसंख्या पुढे सरते. धाबलकर धावा लागतात त्या खिडकाळी संघाच्या. 8 धावा. 3 धावा वेगाने पूर्ण केल्यात. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धावून घेणे इतकं सहज नाहीये. मात्र चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. इंटरनॅशनलचा तुम्ही जर विचार केला, क्रिस गेल वेस्ट इंडिज संघाचा डावखुऱ्याचा आताचा आक्रमक फलंदाज, मात्र 3 धावा त्याने आपल्या करिअरमध्ये कधी धावून घेतल्या नाही. इथे मात्र चेंडूचा वेट केला. चेंडूला भिरकावून दिले. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी.
योगेश पवारच्या बॅटमध्ये येणारा दुसरा चौकार, धावसंख्या 12. तुझको फिर से जी सुरुवातीची गरज होती खिडकाली संघाला, ती सुरुवात त्यांना मिळाली आहे. पहिल्या मॅचमध्ये त्याने धावांचा पाठलाग केला होता 48. आता मात्र प्रथम फलंदाजी असताना तब्बल 16 धावा पहिल्या षटकात कुठलेत, कारण सामना 4 षटकांचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न आहे योगेश पवार आणि महेश पाटीलच्या माध्यमातून. अनिकेत येत आहेत दुसरं षटक घेऊन कोळे नांदिवली या संघाकडनं. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक अनिकेत. तर स्ट्रायकेंडला फलंदाज महेश पाटील. महेश स्ट्रायकेंडला आहेत. महेश हॅलो महेश, कशा प्रकारे खेळ करतायत? गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज अनिकेत. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र महेशच्या बॅट मधनं स्वीटली टाइम मिड विकेटला क्षेत्ररक्षक मात्र जज केला जातोय आणि फलंदाज इथे बाद होईल महेश.
तीन चेंडू अनिकेतने फेकलेत, एकही धाव खर्च केली नाहीये, 2 धक्के दिलेत खिडकाली टीमला. दोन्ही आता मात्र नवीन फलंदाज आहेत, तेजस आणि शनिदास. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी, 16 धावांची भागीदारी जिथून समाप्त झाली तिथून 2 धक्के लागलेत. इथे मात्र अगोदर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू खेळून काढतोय फाईन लेग रिजन मधनं. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 18 धावा. धापलकरती लागलेत. बऱ्याच वेळानंतर 2 धावा मिळत आहेत खिडकाली संघाला, कारण की 16 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. त्यानंतर 3 चेंडू वाट पाहावी लागली आणि चौथ्या चेंडूवरती धाव येते. भरपूर संख्येने सपोर्ट आपण पाहतोय स्वर्गीय राकेश ढोणे इलेव्हन कोळी नांदिवली या संघाला. त्या प्रकारे त्यांची कामगिरी राहिली पहिल्या मॅच मध्ये. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक विशाल खूप वेगाने येत आहेत. आतापर्यंत एकही चेंडू मिस झाला नाही क्षेत्ररक्षण करत असताना विशालकडनं. एक चांगला फलंदाज, गोलंदाजी सुद्धा त्यांनी चांगली केली. 19 धावा धापलकरती लागलेत. दुसरं षटक मार्गच असताना तेजस स्ट्राईक एंडला आलेत. गोलंदाज अनिकेत मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रामदास ढोणे साहेब, त्यांच्याच गावचा संघ आपण पाहतोय. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज तर बीट झाले होते, मात्र यष्टीरक्षक चेतन सुद्धा बीट झाले आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिकेत या गोलंदाजाने. सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय तो कुशल स्पोर्ट सापाडे संघ आणि यातून जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलची मॅच मात्र सापाडे टीम बरोबर खेळेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या 16, सरासरी होती 16.00. 2 षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकात धावा येत आहेत त्या 3. चांगलं कमबॅक अनिकेतच्या माध्यमातून धावा झाल्या 19, सरासरी 9.50च्या सरासरीने धावगती राखली. आता बघा षटक कोण घेऊन येतोय, थोडस फास्ट घ्या.
तर धावसंख्या 34. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू बाकी शेवटचे. धावसंख्या 34. मागच्या मॅचमध्ये 34 धावा आडोली संघाला करून दिल्या नव्हत्या. सापाडे संघाने बघायचे खिडकाली संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. पण 2 चेंडूवरती मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली येतात आणि ऋतिकची खेळी ते समाप्त. चौतीस धावा झाल्यात. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आहे. सागर येतात नवीन फलंदाज. ऋतिक इथे बाद झालेत. धावा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय तो सापाडे संघ. शार्दूलच्या बॅट मध्ये एक षटकार आलाय. इथे मात्र फुल टॉस. क्षेत्ररक्षक आले बघायचा पंचांचा इशारा काय दोय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. षटकार आहे. षटकार आहे बघा. कुळे नांदुरी संघाच्या खेळाडूंनी सूचना केल्या आहेत. धावसंख्या 40 आहे. 41चं टार्गेट आहे. 2 षटकार आले ते म्हणजे फलंदाज हे खेळाडू वृत्ती असते बघा. लगेच कौतुक करावं लागेल कोळी नांदिवली संघाच्या खेळाडूचं. त्याने सांगितलं की षटकार आहे. तरी पंचांकडनं जी चूक झाली म्हणजे चुका सुधारणं खूप गरजेचं आहे. 40 धावा झाल्या. 10.00च्या सरासरीने 41चं टार्गेट आहे ते म्हणजे स्वर्गीय राकेश ढोणे 11 कोळे नांदिवली या संघासमोर 41चं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 41चं टार्गेट आहे. चला महेश. विशालचे ग्लोव्ज घेऊन यायचे लवकर. चाळीस धावा झाल्यात. 41चं टार्गेट आहे. चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे 41 धावा इथे कराव्याच लागतील. ते म्हणजे स्वर्गीय राकेश ढोणे 11 कोळे नांदिवली संघामध्ये. ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रात जाऊया. आमचे सहकारी समालोचक हेडोडणे गावचे अप्रतिम समालोचक करण काळे यांच्याकडे. व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषेवर तैनात राहायचे. जे घोलोबा क्रिकेट संघ दॉर्लीचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती असेल की आपण एका जागेवर थांबू नका. फक्त दोघं थांबायचे. तर सर्व जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल होते. जाऊया आपण करण काळे यांच्याकडे.
थँक्यू सो मच नितीन दादा. तर तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो गोलोबा चषक 2019 या पर्वामध्ये JJCC क्रिकेट क्लब द्वारली आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच तुमच्या समोर खिडकाली वर्सेस स्वर्गीय राकेश स्मृती 11 नांदिवली कोळीवाडा हा संघ. 41चं लक्ष असेल. नांदिवली संघासमोर आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि देवराम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय शनिदास. राऊंड विकेटने पहिलाच बॉल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. फुलर लेनचा बॉल समोर योगेश पवार. डायरेक्ट हिटची संधी मात्र हुकली. गोटीने मात्र हुकतोय आणि हानी देखील टळली. देवराम जे मात्र पुढे सरसावले होते. कॉल नसताना धावचीची संधी देखील होती. मिड ऑफला तैनात आपण बघतोय योगेश पवार ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण झालं लगेचच फेकी देखील केली. चांगली सुरुवात करतोय या षटकाची गोलंदाज शनिदास. फुलरलेनचा बॉल मिड ऑफ वरतून एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर जाईल हा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय दुसऱ्याच बॉलवरती. विशालच्या बॅट मधून संघाची धाव संख्या खातं इथे उघडत असताना नांदिवलीचं राऊंड विकेट. याला ग्लान्स करत असताना बॅकवर्ड स्कोअरला मिसफील्ड. क्षेत्ररक्षक आपण बघतोय ऋतिकला आणि एक सिंगल इथे एक्झिक्युटिव्ह. सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 5 धावा. व्यासपीठावरती खूप सारे मान्यवर देखील तुम्हाला पाहायला मिळतील कारण शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा मात्र येते. आज हा दुसरा दिवस फेरीमधील द्वितीय लढत. हॅलो. बॉलिंग मार्क वरती शनिदास. हा चेंडू आपण बघतोय बाडाम पाडच्या मधून फुलर लेनचा निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. व्यासपीठावरती आपण बघतोय खूप सारे मान्यवर प्रतिष्ठित नागरिक नक्कीच पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती वंदनीय आहे आणि या मॅचचा देखील आनंद घेत असताना राऊंड विकेट शनिदास. ऑन साइड लॉंग ड्राईव्हचा फटका लॉंग दी कार्पेट चाललाय जमिनीला घासत दुसरा समोर क्षेत्ररक्षक तेजस उचलून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगलने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 6 धावा. आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये संदेश आहेत. खूप चांगलं गुणसंख्या लेखन. धावसंख्या धावफलकावरती 6. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आपण बघतोय शनिदास. ऑफिशियल पंचांची भूमिका आपण बघतोय निलेश आहेत. त्याचबरोबर धनाजी टोकरे देखील आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. हवाई मार्गाने तुम्हाला पाहायला मिळतोय. हवाई हल्ला विशालच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. थोडेसे 12 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचा बॉल ओव्हर फुल टूस आणि त्याला मात्र ऑन साइडला आपण बघितलं. स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार लगावला विशालनं आणि संघाची धावसंख्या 12. 41चं लक्ष आहे. विजयासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 29 धावसंख्येची गरज. स्वर्गीय राकेश स्मृती 11 नांदिवली कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये उतरलाय आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम देखील करेल हाच संघ. या संघामधून या संघाचं नेतृत्व करायचे सिनियर होते. ज्याप्रमाणे सर्व खेळाडूंना एकत्रित करून हा नांदिवली कोळीवाडा संघ मैदानामध्ये उतरायचा आणि त्या संघाचं नेतृत्व गेली कित्येक वर्ष राकेश ढोणी यांनी केलं आणि ते याच मैदानावरती सरावासाठी देखील यायचे. तेच हे क्रीडांगण
आणि याच क्रीडांगणावरती सुरू असलेली स्पर्धा आणि राकेश स्मृती 11 याच नावाने खेळतोय नांदिवली कोळीवाडा हा संघ. 29 धावसंख्येची गरज 18 चेंडूंमध्ये. समोर फलंदाज देवराम. ओव्हर द विकेट. पुढे सरसावत असताना मिस टायमिंग आहे. लिडिंग एज स्लिप पॉईंटच्या दरम्यान चेंडू पडतो. हितेश येतोय तोपर्यंत एक सिंगल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं यावेळेला जे बघतो आपण देवरामनं, कारण ज्या पद्धतीने विशाल फलंदाजी करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने एक चौकार एक षटकार लगावलाय. त्याला स्ट्राईकवर 5 रन करणं तितकंसं गरजेचं आहे. तेच मनामध्ये त्याने आपण बघू शकाल तर ठेवलं आणि स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं देवरामनं. विशालला तेजसचं षटक सुरू आहे, दुसरं. सीमारेषेच्या अगदी जवळ 5 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आपण बघतोय. 3 क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक बघतो आपण लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान तेजस. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला चालला अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक खूपच वेगाने आले चेंडूवरती. मिसफील्ड. तेजस उचलून फेक करतोय. बॅकिंगला आलेला स्ट्रायकिंग इनला 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल, चांगला ताळमेळ आहे फलंदाज विशाल आणि देवराम यांच्यामध्ये. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 15 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक सुरू आहे गोलंदाज तेजस. नांदिवली कोळीवाडा वर्सेस खिडकाळी अशी मैदानाच्या आतमध्ये लढत तुम्ही बघता. ओव्हर द विकेटने हा चेंडू आपण बघतोय. हा फॉर्म पूल करत असताना स्क्वेअर लेग. इट्स अ विकेट 6. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो. ठेवा ना काहीतरी. जुना तर जुना आहे तर नवीन नवीनच ठेवा. नवीनच ठेवलेला 5 वर्ष होते ना, 3 वर्षानंतर जुना कधी बोलतो तू ते नवीनच बोल. तू तापत नको जुना बोलता. कुठली 5 वर्ष होती ना आणि माझ्या शिवाय जुना द्यायला पाहिजे. 4 ओव्हरला 5 ओव्हरला होते तर 2.5 ओव्हरमध्ये तुम्ही नवीन दिला जुना दिला तर नवीन काय बोल. 2 ओव्हर नंतर जुना कधी बी नवीन. आता मी काय बोलू. बॉलर तयार. तेजस बॉलिंग मार्क वरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती बघतो म्हणजेच 21 धावा. समोर विशाल. हा चेंडू ऑन साइडला वळवला. मनगडाच्या सहाय्याने एक सिंगल त्याने कंप्लीट केली. टीम मधून क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि आपण बघतोय इथे काय घडलंय. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 23 आकड्यावरती. लक्ष आहे आपण बघू शकाल तर 41. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही संघ आपण बघतोय. शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच झुंज देतील. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तेजस बॉलिंग मार्क वरती सज्ज होतो. एक क्षेत्ररक्षक येतो अगदी सिलिमेडॉनच्या दरम्यान. शनिदास ऑफसाइडला वेळेला
अलगदपणे टाकतोय गॅप मध्ये क्षेत्ररक्षक शार्दूल खूपच वेगाने आलाय धावचीची संधी आणि फलंदाज मात्र सॅक्रिफाईस करतो आपली विकेट देवरामचा खेळीचा अंत संजू धावसंख्या धावफलकावरती आपण 24 धावा धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर आहे शेवटचा बॉल अजून शिल्लक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच चेतन ढोणे विशाल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आहे तेजस बॉलिंग मार्क वरती शेवटचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने हा चेंडू सरळ बॅटने ऑन द राईज डाऊन द ग्राउंड लंगलला क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल फक्त कंप्लीट होईल फेकी नॉन स्ट्राइक एंडला करतात योगेश पवार क्षेत्ररक्षक होते एक सिंगलने 2 षटकांचा खेळ संपन्न झाला 41चं लक्ष असताना धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजेच 25 धावा आणि आता विजयासाठी 12 चेंडूंमध्ये गरज असेल ती म्हणजेच 16 धावसंख्येची बारा चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे धावसंख्या धावफलकावरती बघतोय ती म्हणजेच 25 धावा इथून मात्र कमबॅक करण्याची गरज आहे आणि मॅच मध्ये रिकाव करण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजेच नांदिवळी गोळीवाडा हा संघ वैयक्तिक 23 धावसंख्येवरती खेळतो विशाल ज्याप्रमाणे तो फलंदाजी करतोय एखादी किल्ला लढवणं कशाला म्हणतात ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय पूर्णपणे दारोमदार त्याच्या खांद्यावरती सूत्र मॅचचे त्याच्या हातामध्ये आहेत तशा प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना बघू आपण अपकमिंग टॅलेंटेड बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल ऋतिक बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची गरज आहे बॉलिंग मार्क वरती सज्ज होत असताना बघतोय आपण ऋतिकला 12 चेंडू 16 धावा राऊंड विकेट विशाल यावेळेला बीट होतोय पॅड वरती चेंडू आदळून मात्र जातोय असे रक्षक योगेश पवार यांच्या हातामध्ये डॉट बॉल 11 चेंडू 16 धावेचं समीकरण ही मॅच मात्र क्लोज येत असताना कारण सेमी फायनल मध्ये कुशल स्पोर्ट्स सापार्डे संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट या दोन संघांमधून कोणता संघ क्वालिफाय होईल राऊंड विकेट ऋतिक विशाल साठी बॉलर्स बॅक टू ड्राइव्ह लॉंगरला खूपच वेगानं क्षेत्ररक्षकाला वॉटर फिल्डिंग 100% कमिटमेंट काय असते दाखवून देतोय महेश पाटील एक सिंगल इथे कंप्लीट होईल आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जात असताना 26 धावा अजूनही 15 रिक्वायर 15 धावसंख्येची गरज आहे चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 10 आणि ओव्हर पूर्णपणे आपण बघू शकाल या मॅचचं चित्र डिफेंड असेल इथून कशा प्रकारे या ओव्हर मध्ये बॅटिंग करेल तो म्हणजेच नांदिवली हा संघ आणि किती धावांचं अंतर शिल्लक ठेवेल ऋतिक हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय समोर चेतनला आपण बघतोय ओव्हर द विकेट ऋतिक या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे मिस टायमिंग क्षेत्ररक्षक दूरवरती डीप मधून येईल आतमध्ये तोपर्यंत आपण बघतोय एक सिंगल कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेचा कॉल आणि नकार पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या मात्र एकेरी धावेने पुढे जाईल 27 धावसंख्येवरती ऋतिकचे हे षटक सुरू आहे 2 धावा आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये त्याने
खर्च केल्यात. डावखुर आताचा फलंदाज येतोय. स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षणाचं झालं चेंजेस, परिवर्तन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, कारण उजव्या आणि डावखुर हाताचं कॉम्बिनेशन आहे. खेळपट्टीवरती जर आपण बघितला, विशाल जो खेळतोय डाव्या हाताचा आहे, डाव्या हाताचा फलंदाज आहे, आणि दुसऱ्या बाजूला चेतन ढोणेचा जर आपण विचार केला तर उजव्या हाताचा फलंदाज. स्ट्राईक जेव्हा जेव्हा रोटेट होईल, क्षेत्ररक्षणाचं जाळं तुम्हाला नक्कीच बदलत असताना पाहायला मिळेल, आणि यावेळेला राऊंड द विकेटने सज्ज होईल डावखुर हाताच्या फलंदाजासाठी गोलंदाज ऋतिक. 9 चेंडू 14 धावा. फुलर लेनचा बॉल बॅक ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हरला शार्दूल आहे, चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावेचा कॉल. स्ट्रायकिंग इनला, नॉन स्ट्रायकिंग इनला फेकी. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच दर्जेदार फेकी करतोय. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. युनिटी इज अ स्ट्रेंथ. एकीचे बळ तुम्ही नक्कीच बघितलंय, परंतु इथून देखील आपण बघतोय त्याच पद्धतीनं खेळ करतोय खिडकाली संघ. गोलंदाजाला साथ लाभणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षकांची, आणि क्षेत्ररक्षक देखील 100% कमिटमेंट देत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28. 13 रिक्वायर्ड, 13 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 8 चेंडू आणि 13 धावा. चेतन ढोणे जो स्ट्रायकिंगला आहे, क्षेत्ररक्षण डीप मध्ये, ऑन साइड लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आहे. ऑफ साइडला लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, इनफिल्ड मध्ये पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मॅन गली आहे, शॉर्ट फाईन लेग. हा चेंडू रडार्क मध्ये होता, ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार येतोय चेतन ढोणेच्या बॅट मधून. षटकार आलाय.